अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आजवर अनेक उत्तम सिनेमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। हे राम, बम बम बोले, चांदनी बार यासारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या। तर सगळ्यात जास्त चर्चेत राहिली ती त्यांची नटरंग या सिनेमातील भूमिका। या सिनेमात त्यांनी साकारलेला गुणा कागलकर प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत। तर नुकतंच अतुल यांनी अमोल परसुरे यांच्या YouTube चॅनलला मुलाखत दिली। यावेळी गेली 10 वर्ष झाली तुम्ही मराठी सिनेमा केला नाहीत, मराठी सिनेमांपासून लांब आहात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। यावर अतुल म्हणाले, मी लांब राहतोय असं काही नाहीये, जाणून बुजून करत नाहीये मी हे। तशी स्क्रिप्ट आली नाही, तशी संधी सुद्धा आली नाही। एक ऑफर आली होती पण ती माझ्या हातून गेली। मानवत मर्डरसाठी मला आदिनाथ आणि आशिष बेंडे यांचा फोन आला होता। मला ती कल्पना खूपच आवडली होती। त्या भूमिकेसाठी मी खूपच उत्सुक होतो। खूप दिवसात मराठीत काम करण्याची संधी मिळाली नाहीये आणि हे आलंय आपल्यापर्यंत, त्यामुळे माझी उत्सुकता खूपच होती। त्या दरम्यान सिनेमा करत होतो। मग मी त्यांना म्हटलं की तो जरासा ढकलण्याचा प्रयत्न करतो। कसं होतं नटाचं, तुम्हाला असं आवडणारं एखादं सांगितलं ना कोणी की अरे तुला ऑफर आलीये, मेंदूतली जागा त्यासाठी आपोआप रिझर्व होते आणि तुम्ही बाकी काही करत असाल तर तुम्ही काहीतरी विचार करता, बोलता, वाचता, असं सगळंच करता। मी त्या फेजमध्ये होतो। त्यानंतर काही दिवस गेले, माझ्या मॅनेजरचं बोलणं चालू होतं। माझे मेकअप आर्टिस्ट आले, त्यांच्याबरोबर मी बोलत होतो की कसा लुक ठेवू वगैरे। तर तो मला म्हणाला की सर, ही भूमिका आशुतोष गोवारीकर करतायत। मग मी माझ्या मॅनेजरला फोन केला आणि म्हटलं की विचार एकदा काय झालं। तिने मला फोन केला आणि म्हणाली, हो सर, ती भूमिका आशुतोष गोवारीकर करतायत, तुमच्या हातून ही भूमिका गेलीये। मला हे ऐकून फारच वाईट वाटलं। मी तेवढा बरा नट नसेन हे मी अगदीच मान्य करतो। मी त्या भूमिकेला सूट होत नाही असंही असू शकतं। मला का वाईट वाटलं याचं मुख्य कारण असंही होतं की मला दोघांकडूनही कळलं नाही की ती भूमिका मी करत नाहीये। मला कुठून तरी बाहेरून विचारल्यानंतर कळलं आणि याचंच मला खूप वाईट वाटलं। आजही मला असं वाटतं की अरे यार, मला सांगायला हवं होतं त्यांनी, जेणेकरून हा मुद्दा हातून गेल्याचा नाहीये। कारण तुम्ही त्यामध्ये काहीतरी गुंतवणूक करता आणि हे असं कुठून तरी बाहेरून कळल्यानंतर वाईट वाटतं। तुम्हाला अतुल यांना पुन्हा एकदा मराठी सिनेमामध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।